वेद न्यूज 24 वेद जनमनाचा। ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ साहेबांच्या बद्दल वक्तव्य केलेले आहे, त्या केलेल्या वक्तव्यांना क्षमा नाही असं माझं मत आहे। आणि आज जो जामीन न्यायिक प्रक्रियेतून मिळालेला आहे की जी प्रक्रिया चालली त्याच्यामुळं ते चाललेलं आहे, भारतीय संविधानानुसार न्यायाच्या ह्याच्यानुसार चाललेलं आहे। पण त्या वक्तव्यामुळं अनेक हजारो लाखो लोकांची मनं दुखवलेली आहेत आणि 3 वर्षाचेच आपण जे ती शिक्षा आहे या गोष्टीसाठी। तर माझी आपल्या माध्यमातून राज्यकर्त्यांना विनंती आहे की शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ साहेब आणि सर्व महामानव यांच्याबद्दल असं आक्षेपार्ह नीच वक्तव्य करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला ही जास्तीत जास्त शिक्षा दिली गेली पाहिजे आणि याच्यासाठी कायद्यामध्ये तरतुदी वाढवल्या पाहिजेत। या निमित्तानं मला हे एक सांगायचं, ज्या अटी शर्ती न्यायालयानं घातलेल्या आहेत त्या अटी शर्तीचं पालन कसं होईल यावर सुद्धा आमचं लक्ष असणार आहे। आणि पुढं जाऊन माझ्या काही अजून प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाहीत। त्यानं ज्यावेळेला फोन केला त्यावेळेला त्याच्याबरोबर कोण होतं, माझा नंबर त्यांना कुणी दिला, तो एकटाच आहे का आणि त्याच्याबरोबर त्याला वाचवणारी काही यंत्रणा आहे का, याचा सुद्धा शोध शासनकर्त्यांनी आणि पोलीस दलांनी घ्यावा अशी माझी ही मागणी पहिल्यापासून आहे आणि ती कायम राहणार आहे। जे अत्यंत धादांतानी खोटी माहिती माझ्या संदर्भात त्यांनी दिली आणि माझी बदनामी करायचा प्रयत्न केला त्याबद्दल सुद्धा तो जो नोटिसीला 7 दिवसाचा वेळ असतो तो झाल्यानंतर त्यांच्यावर ती कायदेशीर प्रक्रियेनुसार काय कारवाई करता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्नात आहोत। तर गृहमंत्र्यांच्या पक्षाच्याच लोकांनी आपण बघताय, कोश्यारी असतील, तो द्विवेदी असेल, कोणतं पांड्या आहे आज का शिवाजी म्हणणारा, ते एक जण कोणतं खासदार होता की शिवाजी महाराजांचा अवतार आहेत म्हणणारा, अशाच लोकांनी शिवाजी महाराजांची जास्त बदनामीकारक वक्तव्य या 4, 5, 10 वर्षामध्ये केलेली आहेत आणि त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी जर काहीतरी कायदा नवीन करणार असतील तर तमाम सगळे जे शिवाजी महाराजांचे अनुयायी आहेत ते सगळे त्याचा स्वागतच करतील। तर यांचा आज आपण जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये जामीन अर्ज दाखल केलेला होता। त्यामध्ये मेहरबान कोर्टानं आता आज ऑर्डर केलेली आहे कश्यप साहेबांनी। तर त्याच्यामध्ये काही टर्म्स आणि कंडिशन घालून तो आमचा अर्ज अलाउड केलेला आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर 50,000चा जो काय जामीन मुचकला आहे तो जामीन देण्यासाठी त्यांनी ऑर्डर केलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे त्याच्यात दुसरी कंडिशन जी आहे की ज्या वेळा इन्व्हेस्टिगेशनच्या दरम्यान ज्या वेळा जुन्नर राजवाडा पोलीस स्टेशन प्रशांत कोरटकर यांना बोलवेल त्यावेळेला त्यांनी जुन्नर राजवाडा पोलीस स्टेशनला हजर राहण्याबद्दलचा एक त्याच्यामध्ये कंडिशन मेन घातलेली आहे। तसेच कुठल्याही विटनेसला टॅम्पर करायचं नाही किंवा थ्रीट करायचं नाही किंवा फिर्यादी आहेत त्यांना देखील कुठल्याही पद्धतीचा त्रास द्यायचा नाही, अशा पद्धतीचे एक कंडिशन त्यामध्ये घालून आम्हाला हा जामीन दिलेला आहे। तरी कोर्टाकडे आम्ही सध्या तरी कॅश बेलसाठी ॲप्लिकेशन दिलेलं आहे, ते कोर्टाच्या ड्यू प्रोसेसमध्ये आहे। आता काही ऑर्डर येईल त्याच्यावरती, त्याच्यानंतर आम्ही पुढची दिशा ठरवू। न्यूज 24 या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।